सेमीफायनल एकविरा हैवी दिवे विरुद्ध अंकुश दत्ताली सुचंद्र याला फक्त चेंडूला ढकललेला आहे. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि तोपर्यंत फक्त संधी मिळाली राहुल यास स्ट्राइक रोटेट करण्याची. सर आणखीन एक मेजवानी येते भिवून चौधरी जे सध्या ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्याकडून मोठी मेजवानी असेल सरेवली बी टीम करता हा मॅच जिंकल्यामुळे. म्हणजेच सर्व जे समर्थक आहेत ते खुश होतात. गवळी सर षटकातील पुढचा चेंडू घेऊन याला मात्र चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला, उसळला आणि सरळ निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. कैवल्य जुचंद्र एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जात आहे, कैवल्य खूप वर्षापासून आपल्या संघाची धुरा सांभाळतोय. अष्टपैलुत्व त्याने सातत्याने सिद्ध केलेलं आहे. याला मात्र एक चांगला चेंडू आणि मिस टाइम फटका आणि झेल सुटतोय. स्वतः गोलंदाज कैवल्य झेल सोडतोय आणि जीवनदान महागात पडू शकतं, कारण बॅटर चैतन्य असा एक ज्याच्याकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधली सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. याला फटका खेळला, चेंडू सरळ जाईल तो म्हणजे लॉंग ऑन ला आणि तो पण फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. रुपेश भोईर आपण संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. दिवा संघाने ही जर मॅच जिंकली, अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला, तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाशजी म्हात्रे हायवे दिवे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सुवर्ण संधी आहे दिवा संघाला. यावेळेला मात्र एक काय गोलंदाजी करतोय कैवल्य. प्रत्येक चेंडूमध्ये बदल बघायला मिळतोय आणि व्हेरिएशन बघायला मिळतोय. बाउन्स किती बघायला मिळाला होता, चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स आणि अशा प्रकारचा चेंडू खेळणं तितकंसं सोपं नसतं. अगदी शरीरापासून जवळून हा चेंडू गेला होता. ठाणे विरुद्ध पालघर असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण एक पालघर जिल्ह्यातील संघ आणि एक ठाणे जिल्ह्यातील संघ असे समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. कैवल्य फुलटा चेंडू अपील केलं होतं, कारण स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लोअर फुलटा चेंडू होता, बाद होण्याची शक्यता होती. कदाचित डायरेक्ट हिट झाला असतं तर. बाद करण्याचा प्रयत्न कैवल्याने केला होता आणि षटक समाप्त झाले. काय गोलंदाजी केलेली आहे पहिल्या षटकामध्ये, फक्त आणि फक्त 3 धावा. किफायती गोलंदाजी. म्हणजे कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाही, पण फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात. जबरदस्त प्रेशर बिल्डअप केलं होतं पहिल्या षटकामध्ये. कुठल्याही प्रकारची संधी राहुल त्याचबरोबर चैतन्याला दिली नाही मोठा पटका खेळण्याची. चैतन्याने तब्बल 3 डॉट बॉल खेळले, 4 चेंडू खेळला, 1 धाव जमवली. राहुल यांनी 2 चेंडू खेळला आणि 2 चेंडूमध्ये 2 धावा जमवल्या. आपण पाहतात इट्स अ सेकंड सेमीफायनल, दुसरा उपांत्य फेरीतील मॅच पाहतोय. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 सफल चषक. चैतन्यासाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक विशेष म्हात्रे यांच्याकडून देण्यात येतील. पाहूया. खरं तर आवश्यकता आहे, पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीत आणि चैतन्य ही कामगिरी करेल का. नॉनस्टॉप करेला उभा आहे राहुल इसक्की म्यान. एकवेळा हॅवी संघाचा राहुल आणि कित्येक वर्षापासून राहुलला मी खेळताना बघितलेलं आहे. बऱ्याच वेळेला मोठी कामगिरी त्यांनी केलेली आहे, चांगली कामगिरी केलेली आहे. याला मात्र कट शॉट केलेला, गॅप शोधलेली आहे. चेंडू जाईल डीप कव्हर, सीमा पार चौका. शिवसेनेचा तो विभाग प्रमुख रमेश साहेबाला. हे आई माऊलीची कृपा त्याच्यावर विकीर्ण कणाची त्याला. आई माऊलीची कृपा
काय फटका खेळलाय. क्लास क्रिकेट, कलात्मक क्रिकेट बघायला मिळालं. अगदी गॅप शोधली होती, प्लेसमेंट किती जबरदस्त होतं. 4 धावा मिळाल्या. त्याला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श करून चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगला आणि त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. दत्ताली संघाला या ठिकाणी सुवर्ण संधी आलेली आहे. जालिंदर भोईर अध्यक्ष बहुजन विकास आघाडी चंद्रापाडा. जर दत्ताली संघ या मॅचमध्ये विजय झाला तर त्या संघासाठी 2500 म्हणजे 2500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून देण्यात येईल. क्या बात आहे. आकाश मात्रे यांनी तर 5000 रुपये डिक्लेअर केलेले आहेत, जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत हॅवी देवीचे. यावेळेला मात्र पूलचा फटका, चेंडू हवेत, त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. काय झेल घेतलेला आहे. रिप्लेमध्ये आपण पाहूया काय झेल घेतलाय. कल्पेश भोईर आय थिंक डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता. थोडासा मिस्क्यू त्या ठिकाणी पूल शॉट खेळलेला होता, हुकचा शॉट. आणि काय झेल, अगदी शरीरापासून दूर असा झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळेला आपण बघितलेलं आहे. झेल घेतल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे कालाटणी मिळते, झेल घेतल्यानंतर आणि झेल सोडल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतं. यस, जालिंदर भोईर जे अध्यक्ष आहेत बहुजन विकास आघाडी चंद्रापाडा, यांच्याकडनं हा जो झेल घेतला गेला यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. कल्पेश भोईर यांनी जो डीप बॅकवर्ड स्क्वेअरला झेल घेतला. कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला आंतरराष्ट्रीय खेळातील उदाहरणं मी नक्कीच नमूद करेन. झेलाचं महत्त्व काय असतं, कॅचेस विन द मॅचेस आपण का म्हणतोय. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे आशिष. याला मात्र पुल आणि पॉवरफुल. चैतन्य बाजाला काही फरक पडत नाही. आशिषला शॉर्ट बॉल होता, आखूट टॅपाचा चेंडू, अगदी शेवटच्या क्षणात नजर ठेवली आणि काय फटका खेळला. सरळ चेंडूला भिरकावून दिलं. डीप स्क्वेअर लेग सीमापार, लांब पल्ल्याचा षटकार. स्लोवर वन आणि काय फटका. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. संख्या वेगाने वाढते 20-20 आणि यानंतर अजून एक षटकार लगावला, अजून एक षटकार लगावला आशिष याने. तर पवन म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. अजून एक षटकार लगावला सागर म्हात्रे आणि मयूर म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा 1000, म्हणजे एकंदरीत 3000चं पारितोषिक आलेलं आहे. आणि आताचा फटका काय खेळलेला आहे, शॉट ऑफ दी डे म्हणता येईल आजच्या दिवसातला. फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. फुलटॉस चेंडू होता, खरं तर एक मोठा फटका खेळण्याची संधी होती, संधी दवडलेली आहे. फुलटॉस चेंडू होता, आपण काय फटका खेळला. यापूर्वीच्या 2 चेंडूवर लगातार 2 षटकार लगावले आणि धावसंख्या मात्र थांबलेली 20. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या षटकामध्ये कवेले यांनी काय गोलंदाजी केली होती, फक्त 3 धावा दिल्या होत्या. या हे षटक महागडं षटक ठरतंय, कारण या षटकामध्ये तब्बल 17 धावा आलेल्या आहेत. 17. एका षटकात एकदाच अनाउन्समेंट होईल. आम्हाला मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. एकदा गेलं, एका षटकात एकदाच अनाउन्समेंट होईल. त्या आयोजकांचं पण एकदाच अनाउन्समेंट करेल. आयोजक आले तरी असू दे ना. 20 धावा झालेल्या आहेत.
2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. आपण पाहतात सेकंड सेमीफायनल. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज दिवेश. यावेळेला मात्र चेंडू स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. धावसंख्या झालेली आहे 21. दिवेश मार्गस्थ होईल. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू, बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू आपण पाहतोय वाईट. खराब गोलंदाजी. धावसंख्या झाली 22. 22 धावा झालेल्या 22. खराब गोलंदाजी पाहतोय आपण. जेव्हा तुम्ही अशा क्रुशियल मॅच मध्ये लागोपाठ 2 चेंडू वाईट हाताळता, दिवेशाला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि याचबरोबर दुसऱ्या प्रयत्नात हा झेल घेतला जातोय आणि राहुल याची खेळी मात्र संपुष्टात आलेली आहे. राहुलकडनं खूप अपेक्षा होत्या, पण राहुल या ठिकाणी थोडंसं नाराज केलेलं आहे. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे, राहुल बाद झालेला आहे. सागर म्हात्रे आणि मयूर म्हात्रे यांनी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि 2 षटकारांसाठी 600. 2 षटकार जे लगावले, आशिष यांनी 2 षटकार लगावले, त्यासाठी 600 रुपये म्हणजे कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. पारितोषिकापेक्षा दिवासपोर्ट दिवास संघाला विजय फार महत्वाचा असणार आहे नक्कीच. सुरुवात चांगली झालेली कारण आपण पाहतो खरं तर खराब गोलंदाजी बघायला मिळाली. लागोपाठ 2 चेंडू वाईट आणि त्यानंतर महत्त्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. दिवेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. शॉर्ट रन अप. याला खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला, वाईड यॉर्कर बघायला मिळाला आणि चेंडू सरळ निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. काय गोलंदाजी करतोय. फायदा उचलता आलेला नाही कारण लागोपाठ 2 चेंडू जे वाईड हाताळले होते त्यानंतर कमबॅक करताना पाहतोय दिवेशाला. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे 22. दिवेश शॉर्ट रन अप. याला पुन्हा टायमिंग बरोबर झाले. एक त्रुटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव पूर्ण होते. पंचांचा काय इशारा ते पाहूया. बॅटला स्पर्श झाला होता आणि त्यावर एक त्रुटी धाव पूर्ण झाली. धावसंख्या झालेली 23. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण पाहतात इट्स अ सेकंड सेमीफायनल. दुसरी उपांत्य फेरीतली मॅच आपण पाहतोय. अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र संघ, त्याचबरोबर एकविरा हायवे देव या 2 संघामधील महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघ कंप्लीट टीम आहेत, त्यामुळे नक्कीच एक चांगली मॅच बघायला मिळेल. यापूर्वीचा सामना आपण बघितला, खूप चांगला संघर्ष, बॅट आणि बॉलचा संघर्ष. सरती शेवटी मात्र जाणता खारबाव संघाचं आव्हान संपुष्टात आलं. लोअर फुलटा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न खेळायचं होतं, मात्र चेंडू सरळ जाते शॉर्ट थर्ड मॅनला. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 24. ह्या ओव्हरमध्ये मात्र धावसंख्या कुठेतरी थांबलेली आहे कारण दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकात फक्त 3 धावा. कैवल्याने खूप चांगली गोलंदाजी केली. या षटकात सुद्धा देवेशने धावसंख्येला कुठेतरी लगाम लावलेला आहे. धावसंख्या थांबलेली आहे. याला फटका खेळलेला आहे, गॅप शोधलेली आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. मॅच जर जिंकली तर हायवे दिवे संघाला
विद्यमान सरपंच सन्माननीय सौ रेश्मा सदानंद पाटील यांच्याकडून एक मेजवानी देण्यात येईल. याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू सरळ निघून जाईल. वाईड अप लॉंग ऑन सीमा पार षटकार. रन मशीन ऑफ दिवा इज ऑन फायर. विकी म्हात्रे पाहू शकता पहिल्यांदा चौकार आणि त्यानंतर षटकार. खरं तर आवश्यकता होती कारण धावा होत नव्हत्या, आवश्यकता होती आणि तेच काम या ठिकाणी विकी म्हात्रे करतोय. आता मात्र चांगल्या धावसंख्येमध्ये प्रवेश झालेला आहे कारण 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34 अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि असं वाटते विकी म्हात्रे खेळपट्टीवर आहे, त्याचबरोबर आशिष खेळपट्टीवर आहे आणि दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्या क्षमतेचा त्याने वापर केला तर 50चा आकडा पार होऊ शकतो. पण त्याचा ते वापर करू शकतील का? कारण आपण पाहतोय विकी म्हात्रेने एक चौकार लगावलेला, एक षटकार लगावलेला, आशिष याने सुद्धा लागोपाठ 2 षटकार लगावलेले आहेत. आज हायवे दिवे संघाचे सपोर्टर्स मोठ्या संख्येने आलेले आहेत पण त्याचा संघ मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल का? आणि संघ जेव्हा चांगली कामगिरी करतो तेव्हा त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने येत असतात. अंतिम षटक हितेंद्र येतोय. हा चेंडू मात्र पडल्यानंतर बाउन्स आणि उजव्या स्टीच्या खूपच बाहेर निघून गेला आणि पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. एक अवंतर धावमेटे धावसंख्या झालेली 35. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फोटो चेंडू आणि व्हाट अ शॉट. लोअर फुलटा चेंडू होता. सुरुवातीला पवित्रा घेतला होता, थोडासा उजव्या स्टीच्या बाहेर गेला आणि काय फटका खेळला होता लिटल मास्टर आशिष. जबरदस्त फटका खेळला. 6 धावा मिळतात आणि 6 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. 41. याला पुन्हा एकदा पुल. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. पंचांचा काय इशारा येतो? 4 या 6 चौकार. धावा झाल्यात 45 आणि अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 50+ कडे नक्कीच पाहणार आहे. याला म्हणतात मिस टाइम फटका आणि चेंडू सहज जाते शॉट पॉइंटला. सहज सोपा सुंदर झेल. दिवा हायवे दिवे संघाचे समर्थक आहे त्यांच्याकडून कारण स्वागत केलं जाईल आशिषचं. कारण आशिष याने 3 षटकार लगावले, 1 चौकार लगावला, 7 चेंडूंचा सामना केला आणि 23 धावांची विस्फोटक खेळी केली. संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. पण मात्र ही जी चांगली स्थिती आहे अजूनही चांगली स्थिती होईल का? कारण अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50चा आकडा पार होईल का? यस, आशिष याने जी खेळी केलेली आहे, जबरदस्त खेळी केली आहे 23 धावांची आणि त्यासाठी सन्माननीय देवेश पाटील साहेब, त्याचा आत्ताच्या ठिकाणी फोन येते बबलू सेठ यांच्याकडनं 11,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे आशिषसाठी. हा चेंडू मात्र लाईन बघावी लागेल पंचांना. चेंडू स्क्वेअर चेंडू उजव्या स्टीच्या बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. एक अवंतर धाव मिळते, धावसंख्या वाढते 46. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. लगेच सामना सुरू होईल. रेफर पंचांना मात्र
पंचांना आधी पंच रेफर करू शकतायत. पंचाला फक्त पंचच घेऊ शकतात रेफर. वाईटसाठी बिमरसाठी फक्त प्लेयरला अलाउड आहे, कॅप्टनला अलाउड आहे. मात्र वाईटसाठी इथे पंच रेफर घेऊ शकतात. रेफरल DRSचा वापर करू शकतात. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. राजेंद्र पाटील आमचे तिसरे पंच आहेत, TV पंच. नाही, मॅच क्रुशियल असल्यामुळे पंचांना किमान 2 ते 3 वेळा रिप्ले बघावाच लागेल. पंचांनी निर्णय वाईट डिक्लेअर घोषित केलेला आहे, पण त्यानंतर पुन्हा त्यांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत खूप रॅलिंग जे आहे, रॅलिंगला थोडंसं आपण बाजूला व्हायचं आहे. तुम्ही सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी येतो वाईट बॉल. पंचांनी दिलेला वाईट बॉल आणि रेफर सुद्धा केलं होतं. तिसऱ्या पंच राजेंद्र पाटील यांचा डिसिजन ते वाईट बॉल. एक अवंतर धावसंख्या मिळते. धावसंख्या झाली 46. हैवेदेव संघाचे समर्थक एक विनंती असणार आहे, आपण रॅलिंगच्या थोडंसं मागे व्हा. याला फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल, गॅप शोधलेली आहे. 4 धावा, चौकार. पाठला करताना संघ पराभूत होईल का, मात्र चेस केलं जाईल. ते दत्ताली अंकुशमध्ये दत्ताली जुचंद्र संघ विजय होईल आणि अंतिममध्ये प्रवेश करेल का. पण आपण वळणार आहोत. मात्र टॉससाठी आपण जे फ्रेंडशिप मॅच आहे 40+ याचा टॉस होईल. कॉमेंट्रीमध्ये सुद्धा बदल होईल. दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज होणार माझे सहकारी समालोचक. इट्स अ स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट, वसईचा एक बुलंद आवाज, संदीप गावण. थँक्यू सो मच. आपण टॉस या ठिकाणी करत आहोत. रोख किती होते एक रिओ बूम एनर्जी ड्रिंक्स यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत आणि हा टॉस बॉक्स त्यांच्याच नावाचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024च्या स्पर्धेचा. चला तर या दोन्ही कॅप्टन एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय लढत 2 संघादरम्यान तुम्हाला बघायला मिळेल. 40+ क्रिकेटर असतील. खारबाव गावातून एक 40+ सामना आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. आणि उपस्थित मान्यवरांमध्ये सन्माननीय नितीन पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत.
अजितदादा, पाहुणे मंडळी कोण असतील टॉस करण्यासाठी आपण सन्माननीय अशोक पालकर आपल्याला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभास्य आपण टॉस करणार आहोत. जाणकाई माता खारबाव जी मास्टर 40+ मध्ये खेळत असते आणि नंदकिशोर खारबाव न्यू 40+ मध्ये ते खेळत असतात आणि त्या दोन संघादरम्यान सामना असेल. एका बाजूला शिवसेना उपतालुका प्रमुख आणि दुसऱ्या बाजूला जाणता राजा. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. एक्झिबिशन मॅच जाणता राजा असं कॉल आहे आणि तेच आलेलं आहे. टॉस या ठिकाणी जिंकलाय जाणकाई माता अर्थातच रमाकांत पाटीलने. पाहुण्यांना विनंती करूया की पुन्हा एकदा आपण मंचावरती विराजमान व्हाल. थोडीशी आपण चर्चा करूया. आपल्याकडे वेळ आहे. एक्झिबिशन मॅच आहे, एक प्रेक्षणीय सामना. कसं वाटतंय तुम्हाला? संधी दिली आहे शिवसेना उपतालुका प्रमुख चषकामध्ये नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली आहे. रमेशजी तरे साहेब आणि जाणता राजा ग्रुपने काय सांगाल? आम्ही रमेश तरे यांना धन्यवाद देतो. रमेश तरे साहेबांना आम्ही धन्यवाद देतो की आमच्यासारख्या 40+ संघाला इथं खेळण्याची संधी दिली. तरी आमचे खूप खूप धन्यवाद. इथं आयोजन खूप चांगलं आहे. आम्ही 40+ आहे, आमची नजर कमी आहे. जर आमच्याकडनं चुका झाल्या तर आम्हाला समजून घ्या. अगोदरच उत्तर देऊन टाकलं. काय निर्णय काय घ्याल? टॉस जिंकलाय, आम्ही फिल्डिंग करणार आहे. समोर नंदकिशोर कारभाव संघ. एक एक्झिबिशन प्रेक्षणीय मॅच म्हणजे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मॅच खेळणार आहात. एकत्र तुम्ही प्रॅक्टिस करता, सराव करत असाल कारण एकाच गावातून आहात. किती धावसंख्येपर्यंत थांबवाल? 40च्या आतमध्ये. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस तुम्ही गमावल्या, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? आम्ही बॅटिंग केली असती. म्हणजे बॅटिंगच तुम्हाला आलेली आहे. भिवंडीमध्ये सर्वत्र तुम्ही स्पर्धा खेळत आलेला आहात. मात्र एक प्रेक्षणीय सामना, मैत्रीपूर्ण लढत आणि एक्झिबिशन मॅच खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तरे साहेबांनी तुम्हाला एक संधी दिलेली आहे. त्याबद्दल काय म्हणाल? प्रथम तर आम्ही जाणता राजा ग्रुप आणि रमेश तरे साहेब आणि मयूर तरे यावेळी आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि फ्रेंडशिप आणि आम्ही दोन्ही संघ एकत्र प्रॅक्टिस करतो आणि ते आणि आम्ही ओपनमध्ये आम्ही एकत्रच खेळायचो. आता फक्त आम्ही 2 ग्रुपमध्ये खेळतो आहे. ही मैत्रीपूर्ण लढत आहे आणि जाणता राजा ग्रुपने नियोजन आयोजन भरपूर चांगलं केले आणि आमच्या म्हाताऱ्यांना खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. क्या बात आहे. चला तर मॅच सुरू होते. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. जाणकाई माता संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ऐकूया दोन दिग्गज समालोचकांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद. टॉस बॉक्समधून त्या ठिकाणी गोड आवाज आपण ऐकलाय. मात्र संदेशची अजूनही चॉकलेट हिरो वाटतात मला. पहिलाच बॉल आडव्या बॅटचा वापर केला आहे जितेश पाटील. बंधू या काढूने आणि चेंडूला वळवलंय मिडविकेटच्या दिशेने. तिथे स्कोअर लेगमध्ये चेंडू वळताना दिसलाय आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलताना 2 धाव मिळत आहेत बॅटर जितेश याला. निशांत 2 धावा मिळत आहेत आणि खेळाडू सुद्धा थोडासा इंजुर्ड होतोय कारण काहीतरी दुखापत झाली आहे त्या खेळाडूला फिल्डिंग करते वेळी स्कोअर लेग क्षेत्रामध्ये. आणि आणखीन जर बाउंड्री करता सुद्धा आपण तिसऱ्या पंचांना निमंत्रण देऊया. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी आमंत्रण दिलं जातंय. पहिला चेंडू चांगला फटका खेळलाय. 11च्या 11 खेळाडू तिथे जात आहेत. कदाचित ती दुखापत गंभीर नसावी. रॅलिंगवर कोणी जाऊ नका विनंती करतोय. रॅलिंगपासून थोडंसं दूर व्हा आपण. दुखापत गंभीर नसावी. एकवेरा स्पोर्ट्स दिवे हॅवे दिवे टीमला आणि रॅलिंगपासून सर्वांनीच बाजूला राहा. संदेश पाटील नुकताच चांगलं वक्तव्य त्यांचं, परंतु अजूनही ते मला चॉकलेट हिरो दिसलं आहेत. एक उल्लेख केला मी. जिंकण्याकरता टार्गेट आपण बघूया. 52 धावांचं टार्गेट आहे. पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जोचंद्र टीम समोर. आणि बघूया हे रिप्ले मध्ये दाखवलं गेलंय काय घडलंय ते पाहूया आपण पुन्हा एकदा ह्या अँगलने. आमचे कॅमेरामॅन चुस्त दिसत आहेत.
नेमकं काय घडलं ते आपण बघूया. मला असं वाटतं की ऑन फील्ड जे डिसिजन असेल पंचांचं तेच इथे मान्य करावं लागेल, कारण कॅमेरामॅन तिथपर्यंत पोहोचले नव्हते. सो ऑन फील्ड डिसिजन जे असेल ते मान्य करावं लागेल. आणि 2 धाबा धाव फळकावर मिळत आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीनं संघाचं खातं उघडलं जात आहे. 2 धाव मिळत आहेत. खेळाडू तंदुरुस्त आहे. आता अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे आणि पहिल्याच बॉलवर या 2 धाव मिळत आहेत. निशम 52 धावांचं टार्गेट आहे आणि 52 धावसंख्येचा पाठलाग करताना सध्या हे 2 दिग्गज खेळाडू आहे. एकाच्या नावावर 2 वेळा 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकल्याचा विक्रम आहे. तर दुसऱ्या बाजूला रन मशीन ज्याला म्हटलं जातं तो दीपेश पाटील, छोटा पॅक बडा धमाका करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. रजनी स्पर्धा गाजवणारे खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळालेत. पुढचा बॉल फुल टॉस बॉल बॅकफुटला गेलाय. एलिमिनेशन तितकं खास नव्हतं. मिडॉन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वेलकम 3. वेलकम वेलकम सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय ते म्हणजे शिव ग्रुपचे एक ऍक्टिव्ह सदस्य, त्याचबरोबर ग्रामपंचायत खारबावचे माजी सरपंच नागेजी मुकादम यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. गोलंदाज शिवम मुकादम आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. हे आमचे पाहुणे मंडळी अतिथी कक्षामध्ये दिसत आहेत. कॅमेरामॅन लगेचच कैद करत आहेत आलेल्या पाहुण्यांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये. ओ स्क्वेअर कटचा फटका खेळता खेळता चेंडूला छेडला होता आणि थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. लागलाय पहिला धक्का. गॉन. प्रमुख चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. मांगीलाल पालीवाल यांच्याशी म्हणायचं झालं तर सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि जर आपण वास्ता करायचा झाला तर रोकडा रस्ता म्हटलं की लगेचच त्यांचं नाव समोर येईल आणि क्रिकेटचे एक निस्सीम चाहते आहेत आपण पाहतोय. आणि त्यांच्या माध्यमातून एक स्पर्धा सुद्धा आपण डीडी ग्राउंडवर बघितली भिनार या ठिकाणी मॅगी चषक, आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. स्विच फटका खेळला बॅटरने आणि 4 धाबांच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा. 52 धावांचं लक्ष आहे आणि पाठलाग करताना एक धक्का लागलाय दीपेश पाटीलच्या स्वरूपात पतू पॅकर्स शिवचंद्र दत्ताळे टीमला. आणि ही जर टीम जिंकते तर जालिंदरचे भोईर जे अध्यक्ष आहेत बहुजन विकास आघाडी चंद्रपाडाचे त्यांच्याकडून 2500 रुपये मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. बॅकलिपचा वापर करायचा होता. शॉर्ट डिलिव्हरी होती. जास्त उसळी घेतलं चेंडूनी आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. 7 वर 1 गडी बाद. समर्थक बघा तिथे जल्लोष करतायत फिल्डिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स हवेदिवे टीमचे. दुसऱ्या बाजूला डाव्या बाजूला सुद्धा चांगले समर्थक आहेत जुचंद्र टीमचे. ओ वाईड यॉर्करचा मारा केलाय. लगातारचे 2 चेंडू. उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू हुकलाय. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जुचंद्र टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 7. आता 18 बॉल शिल्लक आहेत
आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 45 धावा. रिक्वायर रन रेट या ठिकाणी वाढलाय. 18 चेंडू 45 धावांचं समीकरण ह्या मॅच सध्या तरी बनलेलं आपल्याला दिसून येतं. हे तुम्ही बघू शकतायत आदरणीय सन्मान्य रमेश रामलाल तरे सरांना, जे या स्पर्धेचे सर्वेसर्वा आहेत. या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत त्याने सुद्धा घेतलेली आहेत आणि त्यांच्या सोबतच त्यांच्या बाजूला नागेशचे मुकादम सरांना आपण पाहिलंय. एक दानशूर व्यक्तिमत्व, क्रिकेटपट्टूंना ते सुद्धा मोटिवेट करत असतात. ही सर्व अनमोल रत्न आपल्याला व्यासपीठावर दाखवली जात आहेत. कॅमेरामॅन चांगलं वर्क करत आहेत BTCचे. 18 बॉल आणि सुरू असलेल्या मॅचमध्ये, महत्त्वपूर्ण मॅचमध्ये 45 धावांची आवश्यकता, कारण सेमीफायनलचा हा मॅच आहे. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये दाखल होईल. हर्ष भोईर आलाय गोलंदाजी मार्गावर. हर्ष भोईर एक चांगला गोलंदाज, कर्णधार म्हणून कालच्या दिवसामध्ये त्याला आपण पाहिलं होतं. खूप चांगली कामगिरी त्याने सुद्धा केली होती आणि आज सुद्धा कर्णधार म्हणूनच मोठी जबाबदारी ते पार पाडतायत. लांब लचक रणप आहे या खेळाडूचा. अनेक सपोर्टर्स आहेत या ठिकाणी ज्यांना आपण पाहिलंय. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर बॅटरला हिट विकेट स्वरूपात परतावा लागतंय. विकेटचं चाललंय पतन, लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. धावसंख्या 7. सेकंड सेमीफायनल, दुसरा उपांत्य फेरीतील मॅच आपण पाहतोय. एकवीरा हायवे दिवे विरुद्ध अंकुश स्मृती दत्त आणि जुचंद्र या दोन संघामध्ये. आणि ही मॅच आपण ठाणे विरुद्ध पालघर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. अगदी बरोबर. ठाणे विरुद्ध पालघर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एका बाजूला अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलाय दोन्ही टीमने. दोन्ही टीमचा जर उल्लेख केला तर एक टीम वसई तालुक्यातून बिलॉंग करते तर दुसरी टीम भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करत आहे. जिल्हे दोघांचे वेगवेगळे आहेत, पालघर आणि ठाणा. नवीन बॅटर आता उतरलाय मैदानाच्या आतमध्ये हितेंद्र भोईर. टेनिस क्रिकेटमधील अनुभव त्याच्याकडे जास्त आहे आणि सर्वात जास्त जुचंद्र नगरीमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा खिताब जर कुठल्या खेळाडूने पटकावला असेल तर अर्थातच ते नाव सर्वप्रथम येईल हितेंद्र भोईर याचं. आता गरज आहे संघाला. या सरवली गावचे उद्योगपती मोनीशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बऱ्याचशा शुभेच्छा या स्पर्धेकरता आलेल्या आहेत. RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश किनी युवा समाजसेवक आहेत पालघर जिल्ह्याचे आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा 3 एप्रिल ते 7 एप्रिल रोजी तुम्ही बघणार आहात. ब्लॉक होल मधला चेंडू होता, चेंडूला खोदून काढला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा मिळवतोय बॅटर हितेंद्र भोईर. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 9. 52 धावसंख्येचा पाठलाग करतेवेळी धावसंख्या 9 झाले. अजून 43 धावा बनवाव्या लागतील. 16 बॉल्स आणि 16 बॉल्समध्ये 43 धावांची गरज आहे. पुन्हा ब्लॉक होल मधला चेंडू टाकलाय, एक्स्ट्रा कव्हरच्याच दिशेने खेळला जात आहे बॅटरद्वारे. आता एकच धाव मिळेल. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. एक टेनिस क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय खेळाडू, साता समुद्रापलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलाय. परंतु आता त्या सर्व गोष्टी विसरून संघाकरता खेळावा लागेल या खेळाडूला. कैवल्य पाटील, द डेंजरस मॅन, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो खेळाडू स्ट्राईक इनकडे. दुसऱ्या बाजूला हर्ष भोईर हा अनुभवी गोलंदाज आणि कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी तो स्वीकारतोय. यंगस्टार आहे तो. वय वर्ष 18 आहे या खेळाडूचं. शॉर्ट बॉल पिकअप केलाय, पुल केलाय, चेंडू सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची, षटक संपल्यानंतर आपण लगेचच VIP कक्षापर्यंत पोहोचायचं आहे.
कमेंट्री बॉक्स. नक्कीच सध्या तरी धावफळकावर धाबा लागल्या जातात तर 16 धाबा 1.4 बॉलची समाप्ती 52 धावांचं टार्गेट पूर्ण करताना सध्या 16 धाबा लागल्या आहेत आणि अजून विचार केला तर 36 धाबा बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. उर्वरित चेंडू म्हणजेच अर्थातच 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉलमध्ये 36 धावांची गरज. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळला जात आहे. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इन टू द गॅप. बघूया काय घडलंय. शतरक्षक तिथे चेंडू अडवतोय आणि त्याचा फायदा फिल्डिंग करणाऱ्या टीमला होतोय. तिसऱ्या पंचांकरता रिफर केलंय की हा चौकार आहे की नाही, की तो चेंडू अडवला गेलाय. पाहूया आता कशी नजर बीटीसीचे आमचे कॅमेरामॅन त्या चेंडूवर दाखवत आहेत. कारण प्रश्न ह्या मॅचचा आहे, सेमीफायनलचा मॅचचा आहे. तिसऱ्या पंचांना रिफर केलंय. हा गॅप शोधला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॅटरने. इथं काय घडलंय बघूया. चांगल्या अँगल्सने दाखवलं जातंय, तर विविध अँगल्सने दाखवलं जातंय ह्या चेंडूला. चांगले दक्ष कॅमेरामॅन आपल्याला बीटीसीद्वारे जुडलेले पाहायला मिळत आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघतायत आदित्य प्रकाश, वरुण तरे, सिद्धेश. मात्र इथे 2 धावा वाचवल्या, डिफेंड केलेत. अगदी सीमारेषेच्या 1 ते 2 फूट आत चेंडूला अडवलं गेलंय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावफळकावर धाबा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला 18 धाबा 18. टीम मीटिंग आता कमी होईल यात काही शंका नाही. चर्चा होतोय आणि पंच सुद्धा दर्शवत आहेत वेळेचं बंधन आहे, त्या वेळेनुसार आपल्याला मॅच या ठिकाणी पार पाडायच्या आहेत. धावसंख्या धावफळकावर 18 झाली आहे. 52 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. अजूनही 34 धावा बनवाव्या लागतील. वेळेचं बंधन आहे. टायमर या ठिकाणी अर्थातच लावलं गेलंय, सेट केलं गेलंय. म्हणूनच टीम मीटिंग करू नका. यस मोनिशजी पाटील सरळीपाडाचे उद्योजक यांचं आगमन झालं आहे. त्याचबरोबर निलेशजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. निलेशजी चौधरी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 13 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. हा मॅच जिंकण्याकरता कोण जाईल फायनल मध्ये ते आपण बघणार आहोत. ओ चांगला बॉल आहे काय पाहूया. मिडल अँड लेग स्टंपच्या दिशेने चेंडू जातोय, स्विंग होतोय, वळतोय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि ते 2 षटकं समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 52 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना संघाची धावसंख्या झाली आहे ती 18. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. वळूया आपण अतिथी कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे प्रतिनिधी दिग्गज समालोचक डॉक्टर गवळी सर. खूप खूप धन्यवाद संदीप गावड. आपण वळणार आहोत. स्वागत आणि सन्मानाकडे अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आहे. क्रिकेट खेळाबरोबर ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला त्यांचं स्वागत आणि सन्मान. सर्वप्रथम आपण स्वागत आणि सन्मान करणार अर्थात बिग शो मॅन अर्थात सुप्रसिद्ध उद्योगपती, त्याचबरोबर मॅगी 11 संघाचे सर्वेसर्वा आणि लगेचच समोर नाव तर रोकडा रास्ता सन्माननीय मांगीलाल पालीवाल साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. रमेशजी तरे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मांगीलाल पालीवाल साहेब यांना सन्मानित करायचं आहे. क्रिकेटशी त्यांचं खूप अतूट नातं आहे. कित्येक वर्षापासून पाहतोय BCBवरच्या माध्यमातून सिटी क्रिकेटमध्ये आपण मॅगी 11 हा संघ खेळताना पाहतोय. त्या संघाचे सर्वेसर्वा आणि एक सुप्रसिद्ध उद्योगपती आणि बिग शोमॅन त्यांचा एक मेगा शो सुद्धा आपण बघितला DD ग्राउंडवर आणि आपला बहुमूल्य वेळ देऊन ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान रमेशजी तरे साहेब आपल्या शुभ हस्ते करतायत. मांगीलाल पालीवाल साहब आपका हम हार्दिक आभार व्यक्त करते हैं. त्यानंतर नागेशजी मुकादम यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शिव ग्रुपचे एक ॲक्टिव्ह मेंबर, त्याचबरोबर ग्रामपंचायत खारबावचे जे विद्यमान माजी सरपंच आहेत नागेशजी मुकादम. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स.
धन्यवाद. नुकताच जर आपण बघितलं तर एक धाव पूर्ण केली आणि आता 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉलमध्ये जिंकण्याकरता 33 धावांची गरज आहे. 11 चेंडू 33 धावा. हा प्रश्न या ठिकाणी पडलाय की ह्या 33 धावा बनवल्या जातील काय. दोन चांगले खेळाडू आहेत विकेटवर, दिग्गज खेळाडू ज्यांचं आपण वर्णन करत असतोय. सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज ह्या दोन खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळतील. एक कैवल्य पाटील आणि दुसरा आहे हितेंद्र भोईर. दोन्ही खोळ्या गटामधून मॅचेस खेळत असतात आणि ह्या जर अडचणी दूर केल्या फिल्डिंग करणाऱ्या टीमने तर मग वर्चस्व त्या फिल्डिंग करणाऱ्या टीमचं आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक इनकडे कैवल्य, गोलंदाजी मार्गावर समृद्ध म्हात्रे याचा सुद्धा परफॉर्मन्स खूप चांगला झाला आहे या स्पर्धेमध्ये आणि मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगलं काम त्यांनी केलं होतं. तोच गोलंदाज. स्ट्राईक बॉलर्स आपल्याला पाहायला मिळतात या टीमचे. 11 बॉल 33 धावांची आवश्यकता. काय रंग भरले जातील षटकार आणि चौकारांशी पाहूया. शॉर्ट बॉल अनपेक्षितरित्या जास्त उसळ घेणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा आलाय. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर या आधीच म्हटलं, अन्यथा आयोजक योग्य तो निर्णय घेतील. नो आर्ग्युमेंट्स. संदीप गावाडे तोपर्यंत मी वळणार आम्ही स्वागत सन्मानाकडे. अजितदादा पाटील आपण आपल्या शुभ हस्ते खारबाव गावचे माजी सरपंच तथा शिव ग्रुपचे एक ॲक्टिव्ह मेंबर नागेशजी मुकादम यांना सन्मानित करायचं आहे. कारण प्रीतम तरे आणि अजितदादा पाटील एक A1 जोडी आहे आणि अजितदादा पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मानित करतायत. ते म्हणजे नागेशजी मुकादम यांना, जे खारबाव गावचे माजी सरपंच आणि शिव ग्रुपचे एक ॲक्टिव्ह मेंबर आहेत. त्यानंतर माजी उपसरपंच ग्रामपंचायत खारबाव तसेच शिव ग्रुपचे एक ॲक्टिव्ह मेंबर अशोकजी पालकर यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. अजितदादा पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. अशोकजी पालकर खारबाव गावचे माजी उपसरपंच तसेच शिव ग्रुपचे एक ॲक्टिव्ह मेंबर. अशोकजी पालकर म्हटल्यानंतर एक सामाजिक बांधिलकी नेहमीच त्यांनी जोपासलेली आहे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत खारबाव तसेच शिव ग्रुपचे एक ॲक्टिव्ह मेंबर, त्यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर नितेश सोपान चौधरी माजी सरपंच सरवली यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नितेशजी चौधरी माजी सरपंच सरवली तसेच प्रमुख उद्योजक सुद्धा आहेत ते सरवली गावचे. त्यांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आपण जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी बरोबर. 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे या मॅच जिंकण्याकरता. दुसऱ्या बाजूला महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवली गोलंदाज समृद्ध याने. आता निखिल पाटील स्ट्राईक इनकडे. हो, चांगला स्क्वेअर फटका खेळायचा होता. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि शतरक्षक तिथे तैनात होता. मोठा फटका मिळत नाही, धावा जास्त मिळत नाही. एकच धाव, एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 21 धावा. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता. यस. त्यानंतर ओळी आपण गणेशजी पाटील अर्थात गणेश रामचंद्र पाटील यांनाही सन्मानित करायचं आहे. रमेशजी तरेसे आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. गणेशजी पाटील गणेश रामचंद्र पाटील यांना सन्मानित केलं जाईल. रमेशजी तरेसाहेब आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे.
रॅलिंगवर प्रेशर दाखवू नका, यस सर. please. सन्मान्य नितेशजी चौधरी साहेब जे माजी सरपंच सरवली तसेच उद्योगपती यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम मॅन, सुस्वागतम. यस. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे म्हणजे एक संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध इंजिनियर आणि त्याचबरोबर शिव ग्रुपचे एक ॲक्टिव्ह मेंबर आणि नेहमीच सामाजिक बांधिलकी ज्यांनी जोपासलेली आहे. शिव ग्रुपचे ॲक्टिव्ह मेंबर ओमजी मुकादम यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. तसेच युवा सेना ग्रामीण विधानसभा प्रमुख त्याचबरोबर शिव ग्रुपचे ॲक्टिव्ह मेंबर नितीनजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्यास ही विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 6-23 इक्वेशन सांगायचं आहे कॉमेंट्री बॉक्समधून. सांगितलं नुकताच सर. 6-23 महत्त्वपूर्ण मॅच आहे. आपण पुढील मॅचमध्ये सुद्धा मान्यवरचे आहेत त्यांचा स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या ठिकाणी शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉलनंतर आपण पुन्हा अतिथी कक्षाच्या दिशेने वळणार आहोत. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. सध्या हा मॅच नरम झालाय आणि तोच मॅच गरम करण्याची गरज आहे बॅटरला. आणि तो बॅटर तसाच बॅटर स्ट्राईक इनकडे आहे निखिल पाटील. डेंजरस धोकादायक असा खेळाडू आहे. त्याच्या नावावर सुद्धा अनेक विक्रम आहेत. अष्टपैलू कामगिरी करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे. सलग 5 बॉलमध्ये 5 षटकार त्यांनी ठोकलेत. हे विक्रमसुद्धा केलेत या खेळाडूने आणि कमी अवधीमध्ये जास्त प्रसिद्धी मिळवणारा खेळाडू आहे. गरज असताना अनेक वेळा संकटमोचकाची भूमिका त्याने अदा केली आहे. दुसऱ्या बाजूला प्रितेश हा गोलंदाज आला आहे. या आधीची 3 षटकं अप्रतिम पाहायला मिळाली. आर्यन, हर्ष, समृद्ध या तिघांनी चांगली गोलंदाजी इथे पेश केली. 6 चेंडू 23 धावा रोखल्या जातील काय की बनवल्या जातील. सेमीफायनल नंबर 2 सुरू आहे. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे तर दुसऱ्या बाजूला पतू पॅकर्स दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. निखिल याचं चेंडू ऑन साईडला आलाय. 1 धाव पूर्ण केली. वाईड ऑफ मिडॉन मधून फिकी जाईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फळकावर लागल्या जात आहेत त्या 30 धावा. प्रणयजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. कोमल ग्राफिक आर्ट आणि आपण ते बॅनर पाहतोय संपूर्ण मैदानाच्या बाहेर त्यांच्या माध्यमातून पाहतोय. प्रणयजी पाटील आपलं हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम प्रणयजी, वेलकम. आपलं खूप खूप स्वागत आहे. कारण आपण जे बॅनर पाहतोय कोमल ग्राफिक आर्टच्या माध्यमातून सर्व आणि त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपणास मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम. झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न जर क्षेत्ररक्षकांनी केले होते परंतु त्याला यश मिळालं नाही. 1 धाव मिळाली. चांगला प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला. आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. 4 चेंडू 21 धावा. 21 धावा 4 चेंडूंमध्ये. हे इक्वेशन या मॅचचं. काय इथे हिरो बनेल हा खेळाडू की झिरो बनेल. हिरो बनण्याची संधी बॅटरला, हिरो बनण्याची संधी बॉलर्सला. 4 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणी ह्या आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता ते येत असतात. क्षमता आहे निखिल याच्याकडे. दांडी गुल. विकेटचं पतन. गॉन.
पुष्कर काय जबरदस्त त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि ब्रह्मास्त्राचा वापर करताना खेळाडू दिसलेत, गोलंदाज दिसलेत. चांगल्या प्रतिक्रिया आपण बघितलं तर कमेंट्स बॉक्समध्ये येताना दिसत आहेत या स्पर्धेविषयी. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे, दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे. इक्वेशन आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. जवळजवळ 90% मॅच सध्या तरी काबीज केलाय फिल्डिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स हॅबी टीमने. नो बॅटर इन भूषण सर्वात लांब लचक षटकार ठोकण्याची क्षमता याच्याकडे सुद्धा आहे, परंतु वेळ निघून गेलेली आहे. 3 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. 3 चेंडू 21 धावा. गोलंदाजाने जर मदत केली तर ते 21 धावा होऊ शकतात. एखादा चमत्कारच घडला तर इथे कमबॅक होऊ शकते. पतू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताळे जुचंद्र टीम्स. उजव्या बाजूला बरेचसे समर्थक आलेत. विवेक नाईक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत कारिवली येथून या मॅचला बघण्याकरता. आणि अर्थातच दत्ताळे स्पोर्ट्स संघाद्वारे यापूर्वी तर अतिशय चांगला परफॉर्मन्स द्यायचे. हा चेंडू हवेत आहे आणि इथे उलट्या दिशेने प्रयत्न होता शतरक्षकाचा, परंतु त्याला यश मिळालं नाही. 1च धाव मिळाली. पराभवाचं अंतर कमी केलं जातं या एका धावेनिशी. धावसंख्या धावपळकर पोहोचली ती 32 वर. चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कुठल्याही संघाने विजय मिळवला, कुठल्याही संघाचा पाठीराखा मैदानामध्ये येणार नाही. ही मुभा फक्त अंतिम मॅचसाठी असणार आहे. सेमीफायनलसाठी मुभा नसेल, कारण यानंतर मॅच लगेच सुरू होईल. 40+ आमची जी फ्रेंडशिप मॅच आहे 40+ची ती मॅच सुरू होईल. पुढचा बॉल फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने चेंडूला टोळावलाय. एकही धाव घेतली जात नाही. स्ट्राईक रोटेट करतात. 1 धाव ते पूर्ण करण्याकरता पुढे धावतायत आणि इथे 1 धाव पूर्ण होतोय आणि जवळजवळ 99.9% हा मॅच आता जिंकलाय एकविरा स्पोर्ट्स हॅबी टीमने. जल्लोष थोडासा कमी झालाय. जो जल्लोष अगोदर पाहिलाय तो जल्लोष आता पाहायला मिळत नाही. 1 बॉल 19 धावा. आडव्या बॅटचा वापर केलाय. शतरक्षकाला त्या ठिकाणी लगेचच शोधलाय आणि शतरक्षकाने टिपला झेल. फलंदाज होतो फेल. हार्ड लक पतू पॅकर्स